नमस्कार. आता आपण राम सासवे ह्या शेतकऱ्याच्या कांद्याच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. राहणार आहेरवाडी आहेरवाडी, तालुका जिल्हा सोलापूर येतो, तालुका अकोलकोट येतो. तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. तर ह्या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहोत आणि नेटसर कंपनीची जैविक औषधं सासवे साहेबांनी वापरली आहेत. आता काय फरक पडले हे त्यांच्याच तोंडाने ऐकूया. नमस्कार सासवे साहेब. नमस्कार सर. आपण ज्या कांद्याच्या प्लॉटवरती उभारलेलो आहोत तो किती एकराचा प्लॉट आहे? हे 3 एकर आहे साहेब. 3 एकर कांद्याचा प्लॉट आहे. कोणत्या जातीचा कांदा आहे? हे गारवा आहे साहेब. गारवा जातीचा कांदा आहे. 3 एकर आहे. लागण कधी झाली? लागण आता 1-1.5 महिना झाला साहेब. 1.5 महिन्याचा कांदा आहे. आता नेटसप कंपनीची औषधं, हे स्टिमरीच आहे, हे रॅपअप आहे आणि हे बायो 99, ही 3 औषधं तुम्ही ह्या प्लॉटला फवारली. किती दिवसाखाली फवारली? हे आता बघा 15 दिवस झालं बघा. 15 दिवस झाली फवारली. हां, ही औषधं फवारायच्या अगोदर ह्या कांद्याच्या प्लॉटची कंडिशन काय होती? कंडिशन बघा साहेब, सगळे आपलं पाले सगळे डाग पडले, ते असं सगळं असलं मरतून बसले ते पाला, आणि रोग होत होते ते का कार्पर रोग का म्हणले ते. बरं. मग मी दुसऱ्या कोणा आंदोलन मारलो, खरी माझं कंट्रोल झालं नाही. दुसरीचं औषध मारलं तर कंट्रोल झालं नाही. बरं. दुसऱ्याचं आंदोलन मारलो मी, कंट्रोल झालं नाही. नंतर तुम्ही आयरोडीमध्ये ग्रामपंचायतमध्ये मीटिंग ठेवला होता तुम्ही. बरोबर. मग मीटिंग ठेवल्यानंतर आपल्याला ते साशो माझा मित्र होता, त्यानं म्हटलं अण्णा, आणि ते मी उसाला वापरसलो 1 नंबर क्वालिटी विश्वासावर घाल म्हणला. तरी माझ्या हानीभर काय, मी एवढं 4-5 वर्ष केलो, बघूया हे म्हणून मी 2-3 बाटल्या घेतलो. मग बाटल्या घेऊन साहेब मी गारवा कांदा म्हणलं तर महाग तुटीचं बीज घातलं मी. आता ह्या माझ्या जीवावरात मी देवाची भक्ती करून मी हे घेतलेलं आहे बरं. बघावं म्हणून. 3 एकर घालून 3 बॅरल मारलो. 3 बॅरल मारून 3व्या दिवशी बघताना माझं फळ 10 वर्ष शेत केलेलं तेवढं झालं. हे 3 दिवसातच शेत केलेलं तेवढं दिसलं मला थोडं. म्हणजे 10 वर्षात जो फरक दिसला ना, तेवढा ह्या 3-4 ते दिवसात 3-4 दिवसात तो फरक पडलो. बघा आता कांदा कशा, या शिवारमध्ये कुणाच कांदा दाखवून, आमच्या आयरोडीमध्ये कुणाच कांदा दाखवून त्यांना भरून हायर करतो मी. एवढा 1 नंबर. हा, एवढा 1 नंबर कांदा माझा कांदा आहे तसं. आणि तसं माझा विश्वास कसा आहे त्याच्यावर विश्वास ठेवलो मी. करेक्ट. ह्या विश्वास ठेवलो बोलूनच माझं कांदा वाचलंय, आणि माझं जीव पण वाचत झालं हो. मला हौस आहे या कांद्यावर. करेक्ट. करेक्ट. आज सगळे कुणाची पण कांदा जाऊ द्या, असलं क्वालिटी दाखवू देऊ. आपल्याला आणखी 3 तर फवारण्या करायच्या. आणि 3 काम म्हणते माझ्या मनात 4 होईल हो, त्याचं काय नाही. करत राहायचं. करायचंच हो. आता मी सोडायच नाही हो. ह्याला 5 एकर म्हणलं तर या मराठमध्येच करा. हे मराठी किती लोक ह्या पहिला बार बघायचा हो. करेक्ट. मला कसं 3 दिवसामध्येच विश्वास दिलाय. आता मग त्याला विश्वास दिलेल्या माणसाला कसं सोडणार हो, आणि ह्याला कसं सोडू? नाही सोडा. आहे ह्याला कसं सोडतो? तर बाकी शेतकरी ज्यांची बी कोणती पिकं हा, असू द्या, औषधं बाकीच्या सगळ्या पिकाला चालतात. शेतावाल्याला बी मी सांगतो, मी सगळ्या औषधी वापरून बघितलो, आणि ह्या औषधी वापरले माझं जीव राखलेला आहे. माझं जीव कसं आमच्या बाळाला सांभाळतो तसं हे माझं हे बाग एवढं सांभाळत आहे बघा. करेक्ट. करेक्ट. बाकी माझा शेतकऱ्याचा विश्वास फायदा आहे. होईल. हा, सगळं विश्वास आहे सगळ्यांनी मला. घ्यावी. सगळ्यांनी घ्यावा. ह्याच्यानं क्वालिटी बघा तुम्ही, बघून नंतर मला फोन लावा. नमस्कार. हा, नमस्कार. तेवढा विश्वास आहे माझा.